जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण जो एक प्रवास चालू केलेला आहे मनाच्या श्लोकांचा, की त्यामध्ये यशस्वी आयुष्याचा मंत्र कसा आहे यावर आपण काही श्लोक घेत आहोत. आज जो मी श्लोक तुमच्या समोर मांडणार आहे तो आहे 19वा श्लोक. पहिल्यांदा श्लोक बघूया आणि मग नंतर एक एक मला जे ह्यामधनं कळलं ते मी तुमच्या समोर मांडणार आहे. मना सर्वथा सत्य सांडू नको रे, मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे, मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. श्रीराम. तर आता आपण एक एक अर्थ बघूया. मना सर्वथा सत्य सोडू नको रे. सत्य जे आहे आयुष्यामध्ये, आयुष्य जगताना सत्य जे आहे त्या सत्याची कास प्रत्येक व्यक्तीने धरली पाहिजे. जे दिसतं ते सत्य असतं अशातला भाग नाहीये. जे दिसतं त्याचा जर परिपूर्ण अभ्यास असेल, सगळ्या गोष्टी माहिती असतील तरच ते तुमच्या समोर जे आहे ते आहे असं तुम्ही मानू शकता. परंतु ते सत्य असेलच असे नाही. म्हणजे थोडक्यात एक सिंपल उदाहरण घ्यायचं म्हणलं तर संध्याकाळची वेळ आहे, रात्र पडलेली आहे, रात्री सगळा काळोख आहे. आता तुम्हाला सगळा काळोख दिसतोय ह्याचा अर्थ या जगामध्ये फक्त काळोखच आहे का? किंवा जे ठिकाण तुम्ही बघताय इथं नेहमी काळोखच असतो का? नाही. इथे उजेड देखील असतो. तो काही वेळेला इथे उजेड असतो, काही वेळेला इथे अंधार असतो. आणि तिथं जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी किंवा दुसरी कुठली व्यवस्था केली तर तिथं सुद्धा उजेड असू शकतो, सूर्य मावळल्यानंतर देखील. तसंच आयुष्यामध्ये असतं. आयुष्यामध्ये ज्या सत्य घटना आहेत, सत्य गोष्टी आहेत, त्याशी सतत संलग्नता असली पाहिजे. मग काय आहे सत्य? काय आहे सत्य? आनंद आहे. आयुष्यामध्ये असलेला फ्रीडम, आनंद हे सत्य आहे. आज भले तुम्हाला दुःख वाटत असेल, आज भले तुमच्या आयुष्यामध्ये दुःख असेल असं तुम्हाला वाटत असेल किंवा माणसाचं आयुष्य दुःखीच आहे असं तुम्हाला वाटत असेल, तरी ते पूर्णपणे चुकीचे आहे. हे आयुष्य सुखाचं कसं असू शकतं ह्यावर सातत्याने काम करणं आवश्यक आहे. कारण का सुख हे प्रत्येक व्यक्तीच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून असतं. सुख हे प्रोसेस करावं लागतं. सुख हे अडॉप्ट करावं लागतं. कुठल्या गोष्टीला आपण दुःख मानतोय, कुठल्या गोष्टीला आपण सुख मानतोय, हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आनंद, सुख ही मनाची अवस्था आहे. ती कुठल्याही एक्सटर्नल फॅक्टरवर अवलंबून नाही. तसंच कुणी आजारी असेल तर आजारपण हे सत्य नाहीये. सुदृढपणा हे सत्य आहे. गरिबी हे असत्य आहे. श्रीमंती हे सत्य आहे. आयुष्यामध्ये असलेलं समाधान, कुटुंबामध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा असलेलं समाधान हे सत्य आहे. काही थोड्या फार गोष्टींनी, काही थोड्या एखाद्या गोष्टींनी त्याच्यामध्ये थोडासा फरक येऊ शकतो. पण कास कशाची धरायची आहे? कास धरायची आहे सत्याची. मना सर्वथा मिथ्य मांडू नको रे. म्हणजे जे दिसतंय किंवा जे खोटेपणा आहे तो खोटेपणा धरून राहायला नाही पाहिजे आपण. जो खोटेपणा सोडून द्यायला पाहिजे तो धरून बसलं. जसं मागच्या काळामध्ये जे घडलेलं आहे, ज्या चुका घडलेल्या आहेत त्या जर तुम्ही धरून बसलात तर आजचं पण आयुष्य तसंच असू शकतो, म्हणजेच फ्युचर पण तसंच असू शकतं. तो स्वतः विवेक बुद्धीने सत्य काय आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे.
आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? तुमच्या जन्माचा विचार करा, की जन्माच्या वेळेला तुम्ही कसे होतात. सुदृढ होतात, सुखी होतात, आनंदी होतात. सगळीकडे मजा होती आयुष्यामध्ये. मग नंतर असं काय झालं, की ते आयुष्य बदलून गेलं. म्हणजेच काहीतरी गोष्टी अशा शिकवल्या गेल्या, काहीतरी गोष्टी अशा ट्रेन केल्या गेल्या, की ज्यामुळं कदाचित आज तुम्ही असं आयुष्य जगताय, जे नॅचरल नाहीये आणि जे कदाचित तुम्हाला आवडणार देखील नाही. कारण का तुम्ही कनेक्टेड आहात नेचरशी. म्हणून जर अशा गोष्टी असतील, जे तुम्हाला बनायचंय, ज्याची तुम्हाला इच्छा आहे, जे तुम्हाला चांगलं ह्या जगामध्ये घडवून आणायचंय, जे चांगल्याची तुम्ही अपेक्षा करता, तेच सत्य आहे. त्या सत्यासाठी काम करा आणि हे सत्य हे नेहमी वैश्विक मन आहे त्याच्याशी संलग्न असतं आणि वैश्विक मन जे आहे त्याचा एकच ऑब्जेक्टिव्ह आहे, सर्वांना सुख, आनंद, समृद्धी प्रदान करणं. आणि त्यामुळे तुम्ही बघता, की नेचरमध्ये सुद्धा अगदी दगडावर सुद्धा पालवी येते हो. एवढा सपोर्ट आहे युनिव्हर्स. त्यामुळे अशा घटनांना सत्य मानून बसू नका, ज्या सत्य नाहीयेत. सत्य आहे ते आनंद, सुख, ऐश्वर्य, समाधान, सगळ्या चांगल्या गोष्टी. सो चांगल्या गोष्टी ह्याच सत्य आहेत. ज्या चांगल्या गोष्टी नाहीत, ह्या मिथ्या आहेत. त्यामुळे त्या मिथ्या अननेसेसरी उराशी कवटाळून बसू नका. आणि हे पण तुम्हाला माहिती आहे, की जे सत्य आहे, जे खरं आहे, जे चांगलं आहे, हे जर सतत तुम्ही स्वतःला सांगत राहिलात किंवा कुठलीही गोष्ट असे म्हणली जाते, की ती जर स्वतःला सातत्याने सांगत राहिलं, तर ती गोष्ट अस्तित्वात येते. मग भले त्याचं अस्तित्व पहिल्यांदा तुम्हाला अशक्य वाटत असेल तरी. म्हणून सांगितले, "मना सत्य ते सत्य वाचे वदावे." जे सत्य तुम्ही एक्सेप्ट केलेलं आहे, जो आनंद, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, जे काही चांगल्या गोष्टी आहेत, की ज्याने तुमचं भलं आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांचं भलं होणार आहे. ते सत्य आहे. ते सत्य मानावे, सत्य धरून ठेवावे आणि सत्य स्वतःला सांगावे, वाचे वदावे. ज्याला आपण अफर्मेशन्स असं पण म्हणतो. बघा अफर्मेशन माऊलींनी समर्थ रामदास स्वामी महाराजांनी इथं सांगितलेली आहेत ऑलरेडी. अफर्मेशन्स मना सत्य ते सत्य वाचे वदावे, मना मिथ्य ते मिथ्य सोडून द्यावे. जे खोटं आहे, चुकीचं आहे ते पूर्णपणे सोडून द्या. म्हणजेच ह्याचा अर्थ काय घ्यायचा आहे स्वतःसाठी ॲक्शन प्लॅन काय आहे ह्या श्लोकाची? ह्या श्लोकाची ॲक्शन प्लॅन अशी आहे, की तुम्हाला तुमचं आयुष्य जसं आनंदी, सुख, समृद्धपूर्ण, ऐश्वर्यपूर्ण, चांगलं आणि ह्यामध्ये हे लक्षात ठेवा, तुमचं भलं आणि इतरांचं वाईट हे सत्य नाही. तुमचं भलं आणि इतरांचं भलं हेच सत्य आहे. तुमचं भलं झाल्यामुळे इतरांचं पण भलं होणार असेल, किंबहुना जर पॉझिटिव्ह गोष्ट असेल, तर तुमचं भलं होताना इतरांचं होणारच आहे. आणि त्यालाच आपण सत्य म्हणतो. त्यालाच आपण विश्वाच्या नियमाशी संलग्न असं सत्य म्हणतो. त्या सगळ्या गोष्टी लिहून काढा आणि स्वतःला ते रोज सांगायला सुरुवात करा, की ह्या पद्धतीचं माझं आयुष्य आहे. फॉर एक्झाम्पल आणि एक म्हणलं जातं अफर्मेशनमध्ये सुद्धा, फेक इट टिल यू मेक इट. सो सत्य स्वतःला सांगत राहा कंटिन्युअसली आणि ते म्हणा सुद्धा, मनाला सांगा सुद्धा आणि व्हिज्युअलाइज सुद्धा करा. आज कदाचित तुम्हाला काही गोष्टींमध्ये मार्ग मिळत नसेल, तर स्वतःला सांगा, की मला ह्यामध्ये मार्ग मिळतोय. ईश्वराच्या प्रेरणेने, विश्वाच्या प्रेरणेने, चांगल्या गोष्टींच्या प्रेरणेने मला मार्ग मिळतोय. मला मार्ग मिळालाय आणि मी ही गोष्ट कंप्लीट केलेली आहे, पूर्ण केलेली आहे. पैसा हवा असेल स्वतःच्यासाठी, समाजाच्या भल्यासाठी, कुटुंबाच्या भल्यासाठी, सगळ्यांच्या भल्यासाठी. तुम्ही श्रीमंत होऊ शकता, इतरांना श्रीमंत करून, इतरांच्या बरोबरीने श्रीमंत होऊन. मग आज जर तेवढं नसेल तर सांगा, मला श्रीमंतीचा मार्ग मिळाला आहे आणि मी त्या मार्गावर मार्गक्रमण करत आहे. असंच हेल्थ बद्दल बोलू शकता, असंच रिलेशनशिप बद्दल बोलू शकता.
आणि ह्यामध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. काय सत्य आहे? सत्य हे नेचर आहे. सत्य हे निसर्ग आहे. सत्य हे युनिव्हर्सल पॉवर आहे आणि सत्य हे तुमचं भलं, म्हणजे माझं स्वतःचं भलं आणि माझ्याबरोबर सर्वांचं भलं हेच आहे. तर हे सत्य नेहमी धरून ठेवा आणि ते स्वतःला सतत सांगत राहा. धन्यवाद. तुम्हाला कसं हे माझं शेअरिंग वाटतंय ते माझ्याबरोबर शेअर करा. तुम्हाला ह्या श्लोकाचा काही वेगळा अर्थ सुचवायचा असेल, तुम्हाला काही वेगळा अर्थ वाटत असेल, तर तो आमच्याबरोबर शेअर करा. तुम्हाला जे इम्प्लिमेंटेशन आपण सांगतोय, ते इम्प्लिमेंट केल्यानंतर काय अनुभव येतायत, ते पण आमच्याबरोबर शेअर करा. आणि हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा, की जेणेकरून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवू शकू. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.